जावास्क्रिप्ट कमेंट्स. तर सर्वात आधी बघूया जावास्क्रिप्ट स्टेटमेंट्स. तर त्याच्यासाठी मी एक फंक्शन डिक्लेअर करतो इथे. फंक्शनचं नाव असणार आहे टेस्ट. त्याच्यानंतर मी काही व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो. त्याच्यानंतर व्हेरिएबल बी, त्याच्यानंतर व्हेरिएबल सी, आणि इथे एक अरिथमॅटिक ऑपरेशन मी करणार आहे, सी इज इक्वल टू ए प्लस बी. ठीक आहे. इथे काय होणार आहे, याने जी अरिथमॅटिक ऑपरेशन जे आहे तर त्याने इथे ऍडिशन होणार आहे ए आणि बीचा, आणि ती व्हॅल्यू स्टोर होणार आहे सी मध्ये, आणि आपण कन्सोल लॉग केलेला आहे. तर जसं मी याला रिफ्रेश करतो तसं तुम्ही आता मी एका फंक्शनला कॉल देतो इथे टेस्ट म्हणून. ठीक आहे. या फंक्शनला कॉल दिल्यानंतर फंक्शन रन होईल, आणि त्याच्यानंतर जी व्हॅल्यू आहे ए प्लस बीची, तर ती व्हॅल्यू इथे आपल्याला दिसेल. तर सुरुवातीला इथे नाही, कारण की आपण जी व्हॅल्यू आहे ती सेट केलेली नाही. तर ए इज इक्वल टू 10 आणि बी इज इक्वल टू 20. मी असं दिल्यानंतर ए प्लस बी इज इक्वल टू 30 ही व्हॅल्यू सी व्हेरिएबलमध्ये स्टोर होईल. तर तुम्ही बघू शकता. तर स्टेटमेंट म्हणजे कसं असतं, स्टेटमेंट म्हणजे जेव्हा कधी आपण फंक्शन कॉल केला तर लाईन बाय लाईन हे जे मेथड आहे ही रन होते, आणि याला स्टेटमेंट बाय स्टेटमेंट हे जे आहे आपण म्हणू शकतो. तर स्टेटमेंट बाय स्टेटमेंट हे जे फंक्शन आहे हे रन होणार, आणि प्रॉपरली जे जावास्क्रिप्टचा रन टाइम आहे तो याला स्टोर करणार. ठीक आहे. जावास्क्रिप्टचा जो रन टाइम आहे तो याला रन करणार स्टेटमेंट बाय स्टेटमेंट. त्याच्यानंतर सिंटॅक्स जो असतो, सिंटॅक्स व्हेरी सिंपल आहे. सिंटॅक्स जो असतो, सुरुवातीला आपण काही व्हेरिएबल्स डिक्लेअर करावे लागतात आपल्याला. त्याच्यानंतर व्हेरिएबलला व्हॅल्यू आपल्याला सेट करावी लागते. दुसरी स्टेप आहे, आणि तिसरी स्टेप जी आहे ती व्हेरिएबल जे आहेत आपल्याला यूज करावे लागतात नेक्स्ट स्टेपमध्ये. तर आपण पहिली स्टेप जी आहे ती व्हेरिएबल डिक्लेअर केली, दुसरी स्टेप जी आहे ती व्हेरिएबलला व्हॅल्यूज असाइन केल्यात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे ती व्हेरिएबल आपण प्रिंट केलेलं आहे. तर हे काही स्टेप्स आहेत, आणि सिंटॅक्सचा हा भाग आहे. त्याच्यानंतर कमेंट्स. तर जावास्क्रिप्टचे काही कमेंट्स असतात. तर कमेंट्स म्हणजे कसं, तुम्ही इथे बघू शकता, मी इथे हे कमेंट्स दिलेले आहेत. ठीक आहे. टुडे वी विल लर्न फॉलोइंग थिंग्स, राईट. तर हे झालं स्टेटमेंटचं पार्ट. ठीक आहे. तर स्टेटमेंट जे आहेत ते डबल हॅशने चालू होतात जावास्क्रिप्टमध्ये. तुम्ही कोणती स्टेटमेंट देऊ शकता इथे. दिस फंक्शन इज यूज फॉर टेस्टिंग पर्पज. तर नेक्स्ट लाईनमध्ये घेण्यासाठी तुम्ही पुन्हा एंटर देऊ शकता, आणि पुन्हा हे डबल कोलन तुम्हाला डबल स्लॅश तुम्हाला तिथे द्यावं लागतं. ठीक आहे. तर दिस फंक्शन इज यूज फॉर टेस्टिंग, हे अशा पद्धतीने मी लिहिलेले आहे. तर तुम्ही बघू शकता ही जी व्हॅल्यू आहे, 3 व्हेरिएबल आहेत, त्याच्यापैकी 2 व्हेरिएबलला व्हॅल्यू सेट केलेली आहे, आणि तिसऱ्या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू मी स्टोर केलेली आहे, जे अरिथमॅटिक ऑपरेशन मी इथे ऍडिशन घेतलेलं आहे, आणि त्याची व्हॅल्यू इथे प्रिंट केलेली आहे. जसं मी सेव्ह करेल तुम्ही पाहू शकता इथे कन्सोलमध्ये तुम्हाला 30 ही व्हॅल्यू दिसेल. अशाच काही व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर जावास्क्रिप्ट बद्दल काही आणखी डीपली शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, आणि लाईक आणि शेअर सुद्धा करू शकता, जेणेकरून तुम्हाला जावास्क्रिप्ट भाषेमध्ये तुम्हाला मित्रांनो जावास्क्रिप्ट कळेल आणि तुम्हाला शिकता येईल. धन्यवाद मित्रांनो.